त्या डप्पीमुळे झालं हे सगळं. मी तिला सोडणार नाही. तिला मालविकाताई, मला हाक मारलीत का मालविकाताई? मी कोणाला? तू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे माझा नवरा, माझा होम माझ्याशी परत बोलायला लागला जो रुसला होता. थँक्यू. आणि त्यांनी मलम पण लावलं हाताला विथ प्रेमाची फुंकर. हे बघ, हे बघ, तू नाटक करत होतीस मला माहितीये. 5-5 वेळा मलम लावून घेतलंस, मम्माकडून लाड करून घेतलेस, आणि आता हे प्रेमाची फुंकर. करेक्ट करेक्ट ओळखलं तुम्ही. आणि अर्थात तुम्ही नाही तर कोण ओळखणारी नाटकं. ज्याला जमतं त्यालाच बरोबर कळतं. स्वीटू, तू मालविकाताई, तुम्हाला माहितीये, मला आई म्हणाली होती की सासरी जेव्हा जाशील ना तेव्हा दुधात साखर कशी विरघळते तशी तिथल्या माणसांमध्ये विरघळ. त्यांना आपलंसं कर, त्यांच्याकडून काहीतरी शिक. आणि मालविकाताई, तुमच्या बरोबर राहून राहून थोडी थोडी ऍक्टिंग मी पण शिकली. म्हणजे मला आज पावती तरी मिळाली तशी. प्लीज मान्य करा की थोडी ऍक्टिंग मला जमायला लागली. हा, आता आपल्यात फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही नाती तोडायला ऍक्टिंग करता आणि मी नाती जोडायला. तू जरा जास्तच बोलतेस स्वीटू. तू काय झालं? बापरे मालविकाताई, 1 मिनिट. खूप लागलंय तुम्हाला. मी मलम आणते. काही गरज नाही त्याची. तू मलम लावावंस आणि त्याच्यामुळे मला बरं वाटावं. इतकी वाईट परिस्थिती आलेली नाही. चांगलंय, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती नाही आली हे चांगलंच आहे. पण मालविकाताई, काही जखमा या एकट्याने भरून नाही निघत. त्यासाठी आपल्या माणसांची गरज असते, नात्यांची गरज असते. आणि मावशी बरोबर म्हणाल्या, प्रेमाची गरज असते. मी रॉकी दादांना पाठवते मलम लावायला. हा, विथ प्रेमाची फुंकर. काळजी घे. अरे वाच ना. हाँ जी हाँ. हमारे यहाँ वाहिगुरु की कृपा से चीसौ क्यू मालविका की का रॉकी दादा. अच्छा, चीसौ का बरोबर ना. एक मिनिट, ही अशी अर्धी हिंदी अर्धी मराठी पत्रिका छापायची? अरे मम्मी जी, बाद में चेंज कर देंगे. अब आगे पढ़ूं? बाद में. तो चीसौ का मालविका की शादी गबरू मुंडा नौजवान पहलवान रॉकी के साथ हो रही है. कृपा करके आपका प्रेजेंस इम्पोर्टेंट है. प्लीज बर्तने, कपड़े और शोपीस के गिफ्ट ना लाना. हे काय? अरे मम्मी जी, पढ़ने तो दो, सुनो तो सही. हाँ, बोल. आपका आशीर्वाद ही आहेर असेल. आहेर आहेर हे आहे. हाँ, अच्छा है ना. बघू आमची नाव आहेत यात. अरे ओम भाई, आपका अगर नाम ना हो ना तो मैं शादी नहीं करूंगा पक्का. ए बाबा, हे असं काही करू नकोस प्लीज. हो ना, जट मंगनी पटब्या करून टाका. या नवरी बाई. लाडाची नवराई आहे माझी. अगं आत्ताच त्यांनी पत्रिका वाचली. वाच, परत वाच. मैं बेबी, मैं फिर से पढ़ूं? नको म्हणजे मी ऐकली इथे. अच्छा बेबी, आई एम सो एक्साइटेड, यू नो. आणि रॉकी दादा, पण आपलं हे ठरलंच नाही की आपल्याला म्हणजे लग्न तुम्हाला कसं करायचंय, पंजाबी पद्धतीने की मराठी पद्धतीने? कुठल्याही पद्धतीने करा, पण एकदाच माझं लग्न करा असं तो म्हणतोय. हाँ करेक्ट मम्मी जी. अरे पण ताईला तर विचारा, तिला कुठल्या पद्धतीने लग्न करायचंय. अरे ओम, पण त्यांना जर दोन्ही पद्धतीने करायचं असेल तर तसे पहिला पावसाळा,
पहिलं प्रेम, पहिलं लग्न अविस्मरणीय असतं मालविकाताई, नाही का? हे लाजताय कशाला तुम्ही? इसी अदा के लिए ना मैं और 700 जन्म भी शादी करने को तैयार हूँ बेबी से. ए बाबा, आधी एकदा तर होऊ दे. हो ना, आणि सगळं आहे ते व्यवस्थित पार पडू दे. मधल्या काळात जी काही विघ्न आली त्यानंतर आमच्या आयुष्यातला इतका महत्वाचा क्षण आनंदात साजरा होऊ दे. माझ्या वागण्यामुळे रॉकी मला सोडून निघून गेला होता, पण पुन्हा ते विसरून माझ्याकडे आला, पुन्हा नव्याने सुरुवात करायला तयार झाला. आणि मीही. हे मात्र खरं आहे मालविकाताई, रॉकी दादांसारखा मुलगा मिळायला भाग्य लागतं. लाखों में एक है हमारे दामाद जी. अरे मम्मी जी, आप लाखों में एक हो. मैं तो लाखों में एक हुई और आपकी बहू करोड़ों में एक क्यों? हाँ? माझी स्वीटू खरंच गुणाची आहे. बेबी, तुम सिलेक्ट करो ना पत्रिका. नाही, तू सिलेक्ट कर. आई एम ओके विथ एनीथिंग. अरे क्या बेबी, तुम्हें तो इंटरेस्ट ही नहीं लगता है. नाही रॉकी दादा, असं नाहीये. त्या खूप इंटरेस्टेड आहेत, एक्साइटेड आहेत, पण मनातून त्या दाखवत नाहीयेत. फक्त मालविकाताई, आपणच तर आहोत सगळे. बघा ना तुम्ही पत्रिका. बेबी देखो ना. मालविका, तू बोलावलंस ते कृष्णा दादा म्हणाले की काहीतरी अर्जंट. तू दार लावलायस ना? हो का? ऐक ना, मला तुझी मदत हवी आहे. बोल ना. ₹8,00,000. नाही, आत्ताच एक डील झालं. ती माणसं गेली ना त्यांच्या बरोबर, त्यांनी कॅश दिली आहे. मला उद्या लगेच बँकेत भरायची. आत्ता माझ्या 2 महत्वाच्या मीटिंग्स आहेत आणि तिकडनं डिनर आहे. एवढी कॅश मी गाडीमध्ये नाही घेऊन जाऊ शकत माझ्याबरोबर. माझा कॉन्फिडन्स नाही आणि माझा कोणावर विश्वास नाही आहे तेवढा. सो आजच्या दिवस ही कॅश तू तुझ्याकडे ठेवशील. अगं नाही, मी एवढे पैसे घरी घेऊन जायचं म्हणजे नाही, शक्य नाहीये मालविका. ट्रेनने जाऊ नकोस आज हवं तर. तू डायरेक्ट टॅक्सी करून जा ना. पण म्हणजे नाही जमणार मालविका. नलगोशी प्लीज, एवढी कॅश ड्रायव्हर नवीन आहे आणि या अख्ख्या ऑफिसमध्ये तू सोडलीस तर माझा आत्ता कुणावरच विश्वास नाही. ओम पण इथे नाही. त्यामुळे यू आर माय फॅमिली. मी तुला हक्काने सांगू शकते, आजच्या दिवस ठेव. उद्या आलीस की लगेच आपण बँकेत भरून टाकू. ओके? मालविका पण हा सर. हो हो, पोचते. नाही, गाडीतच बसते. येस सर. चल. हा? मी निघते. नाही, मी कॅश घेऊन जातो. मालविका ऐक ना. देवा परमेश्वर. मावशी, घरीच चक्का टाकून जेव्हा आपण श्रीखंड करतो ते बेस्ट होतं ना. म्हणजे खानविलकरांकडे सणासुदीला घरीच करतात ना श्रीखंड आपल्याकडे. तुम्ही मला सांगा तुमच्या पद्धतीने, म्हणजे मग मी तसं शिकेन आणि मी करेन. हा, माझ्यामध्ये सणाला तसंच करतो ना आपण. मावशी, लक्ष कुठे तुमचं? काय झालं? नाही, काहीच नाही. काय बोलायचं होतं का? बोल ना. मावशी, मी असं म्हणत होते की आपण सणासुदीला घरी चक्का लावूनच करतो ना श्रीखंड. हो ना, खानविलकरांची तशी पद्धतच आहे. सणासुदीला, शुभ कार्याला श्रीखंडाचा घाट घालतो आपण. अगदी 50-50 किलोचं श्रीखंड होतं आपल्या घरी. बाप रे, 50 किलो? अगदी बदाम, पिस्ता, काजू घातलेलं. हो हो ना.
माझी पण खूप इच्छा आहे ग की आपली तायडी जेव्हा लग्न करेल ना तेव्हा तिच्या लग्नातही मी श्रीखंडाचा घाट घालणार आणि त्याच्याकडे अगदी जातीने लक्ष देणार. तुला माहितीये रॉकीला श्रीखंड खूप आवडतं. तो मला एकदा असंच गमतीत म्हणाला होता कि मम्मी जी मेरी जब भी शादी होगी ना तो मैं 5 किलो श्रीखंड खाऊंगा. काय माहित मालविका लग्न करते की नाही. माझी इच्छा पूर्ण होईल ना. करेल ना ती लग्न. हो करेल ना, का नाही करणार. नाही ग त्या पात्राचं काही सांगता येत नाही. काय तिच्या डोक्यात खूळ येईल आणि काय करेल ती तिचं तिला माहित. मावशी मालविकाताई नक्की लग्न करते. जे जे तुमच्या मनात आहे ना ते सगळं नक्की होणार. जे जे माझ्या मनात आहे ते सगळं नक्की. तुम्ही मला सांगा अजून तुमच्या मनात काय काय इच्छा आहेत त्या सगळ्या मी पूर्ण करते. तुमचं बाळ बघायचंय. छोटू बाळ मला आजी व्हायचंय. होईल ना माझी ही इच्छा पूर्ण. मिसेस खानविलकर, तुम्ही तुमच्या सुनेला सगळं काही सांगितलं हे खूप बरं केलं. आता पुढच्या काही गोष्टी मला त्यांच्याशी डिस्कस करता येतील. नाही नाही डॉक्टर प्लीज तुम्ही माझ्याबरोबर डिस्कस करा ना. जे काही असेल ते मला स्पष्ट सांगा. माझ्यापासून प्लीज काही लपवून ठेवू नका. नाही 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 मिसेस खानविलकर, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. उलट तुम्हाला आता चित्र स्पष्ट झालंय. तुम्ही सगळं ब्रेवली ऍक्सेप्ट केलंय मिसेस खानविलकर. त्यामुळे यापुढेही सगळं काही सुरळीत व्हावं असाच आपला प्रयत्न असणार आहे. आणि हो, आणखीन एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. पुढच्याच महिन्यात रशियाचे मोठे सर्जन डॉक्टर सॅम्युएल पावलो मुंबईत येत आहेत. ते अशा प्रकारच्या ट्युमर्सच्या ट्रीटमेंट करण्यात तज्ज्ञ आहेत. मी त्यांना ऑलरेडी तुमचे सगळे रिपोर्ट मेल केलेले आहेत. एकदा ते मुंबईत आले आणि तुम्हाला चेकअप केलं की पुढची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल आपल्याला गाईड करतील. डॉक्टर तसं झालं तर खूप छान होईल. खरंच मी सुद्धा या सगळ्या बाबतीत खूप होपफुल आहे. बघ तू माझ्या बरोबर आलीस आणि किती सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. काय मावशी. अहो आले मी. काय ग नलू, काय झालं. हे नलू हा? तू टेन्शन मध्ये दिसतेस. आणि धापा काय टाकतेस. स्टेशन धावत आलीस की काय. हो घरचे सगळे कुठे आहेत. घरचे म्हणजे सुमन आणि शरद गेले देवळात. तिने ऑफिसला आणि ही किंजल इथे पाणीपुरी खायला गेली. आता येतील एवढ्यात. बरं झालं. थांब मी पाणी आणतो. हा. अगं चावी कुठे आपली चावी. चावी पाणी घे. बॅग कोणाची आहे. कंपनीची कॅश आहे. तू घरी का घेऊन आलीस. ती ऑफिस मध्ये अकाउंट डिपार्टमेंट मध्ये द्यायची ना, जमा करायची तिथे. नाईलाज होता आणि जरा घाईत झाली बघा. तर उद्या ऑफिसमध्ये ही कॅश घेऊन जायची, मग बँकेत कोणीतरी भरून येईल. पण अहो आजची रात्र कॅश घरातच ठेवावी लागेल ना. खूप मोठी रक्कम आहे बघा. काय एका रात्रीचाच प्रश्न आहे ना. कुलूप लावलंयस ना, काळजी करू नकोस. नाही कधी एकदा ऑफिसला जाते असं झालंय मला. तर नलू आताच ऑफिस मधून आलीस ना. हो हो पण रक्कम मोठी आहे ना. ही कॅश परत करेपर्यंत ना मला चैन पडणार नाही. स्वस्त वाटत राहील. कपाळ ठेवलीस, कुलूप लावलंस ना. आणि आपल्या दोघांना व्यतिरिक्त बॅग आत ठेवले ते कोणाला माहित नाही. काळजी करू नकोस. तू शांत हो जरा. पाणी घे. मी चहा टाकतो. हा हात पाय धुवून घे थोड्या वेळा. हा, दे.
किंजल किंजल रे काय सारखं जिंगल जिंगल लावलं झोपायचं नाही फटके देईन तुला झोप. काम झाले.